नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। हेरले गावात जलजीवन मिशन योजनेची दिरंगाई, ग्रामपंचायत सदस्यांचे निवेदन, ठेकेदारांवर कारवाईची मागणी। हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या दिरंगाईमुळे नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असून परिणामी ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय। या पार्श्वभूमीवर हेरले ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून जलजीवन मिशनच्या अपूर्ण व निकृष्ट कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। सदर नळपाणी पुरवठा योजनेला 17 ऑक्टोबर 2022 रोजी मंजुरी मिळाली असून मे 2023 पासून कामाला सुरुवात झाली आहे। मात्र सुमारे 2 वर्षाचा कालावधी उलटूनही काम अद्याप अपूर्ण आहे। योजनेअंतर्गत करण्यात आलेलं कामही निकृष्ट दर्जाचं असल्याचं ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटलं आहे। गावात सध्या 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचे हाल सुरू असून नदीवरून फिल्टर हाऊसपर्यंत होणारा पाणी पुरवठा, शुद्ध जल पंपिंग मशिनरी व आवश्यक इतर कामं अद्यापही प्रलंबित आहेत। संबंधित ठेकेदाराकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास आलं आहे। ग्रामपंचायतीने यापूर्वी पंचायत समिती हातकणंगले व जिल्हा परिषद कोल्हापूर येथे लेखी तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे योजनेच्या दिरंगाईबाबत जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागानं ठेकेदारावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही समजतं। या योजनेतील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून गावात नियमित व शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा अशी ग्रामपंचायतीची मागणी आहे। अन्यथा गावातील नागरिकांना सोबत घेऊन जिल्हा परिषद कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आलाय। सदर निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, बख्तियार जमादार, अर्जुन पाटील, अमित बारगीर, सविता पाटील, शुभांगी चौगुले, उर्मिला कुरणे, मानू खतीब, सुशीला परमास, बाळगोंड पाटील, राहुल चौगुले, उदय उरुणकर यांच्या स्वाक्षऱ्या असून गावच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत तातडीनं निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे। मिशन योजनेअंतर्गत हेरले ग्रामपंचायतला या ठिकाणी 2,82,00,000 रुपयाची ही योजना नळ पाणी पुरवठा सुधारणा करणे या नावाखाली योजना ही 17/10/2022 ला मंजूर झालेली आहे आणि प्रत्यक्षात मे 2023 मध्ये या योजनेचं काम चालू झालं आहे। या योजनेचं काम चालू होऊन 2 वर्षे होऊन उलटलेली आहेत, तरी पण या ठिकाणी आपण बघितला तर या ठिकाणी 20-20 HP 3 मोटर पंप बसवण्यासाठी हे 3 या ठिकाणी खड्डे काढलेले आहेत आणि या ठिकाणी हे 3 पाईप गेल्या मे मध्ये या ठिकाणी त्यांनी बसवलेलं होतं आणि 2024च्या पुरामध्ये ह्या पाईपा या ठिकाणी वाहून या ठिकाणी ह्या आमच्या जाकवेला टाकलेल्या आहेत। अशा पद्धतीचं या ठेकेदाराने काम केलेलं गेले 2 वर्षे होऊन देखील या ठिकाणी या जलजीवनच्या ठेकेदारानं कोणतेही काम या ठिकाणी केलेलं नाही। या ठिकाणी जे काम केलंय, जे वाढीव वस्ती या ठिकाणी पाईपलाईन केलेली आहे, पोर्टलाईन, त्याच्यामुळं आमच्या गावचे जे पाणी पुरवठा होत होता ते वाढीव वस्तीच्या व्हाल वाढल्याने परिणामी आपल्या काय झालं, गावाला पाणी पुरवठा 1 दिवस आड होणारा पाणी पुरवठा 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवसावर गेला आहे। आता 2 वर्षात आता ह्या पाईपात या ठिकाणी मोटर बसवल्या गेल्या मे मध्ये या ठिकाणी पाईप 3 टाकलेले आहेत आणि मे मध्ये टाकून जर या ठिकाणी पाणी पुरवठा गेल्या वर्षी चालू झाला असता तर आपल्या गावाला जो पाणी पुरवठा आता जी अडचणी आल्या आहेत ह्या वर्षी मे मध्ये, जानेवारी फेब्रुवारीपासून त्या अडचणी येत नसत्या जर या ठिकाणी या ठेकेदारानं हे मोटर वगैरे बसवून या ठिकाणी जरी पाईपलाईन अर्धवट असती तरी मोटर जरी बसवल्या असत्या तरी आपल्याला रोज पाणी पुरवठा होईल इतकं पाणी पुरवठा या ठिकाणी आपल्या गावात झाला असता। आणि ह्या सर्व जे काम या ठिकाणी चाललेलं आहे ह्याच्यावर जे सत्ताधारी नेते आहेत, जे गावचे नेते म्हणून घेतात यावर कोणत्याही प्रकारचं त्यांनी आवाज उठवला नाही किंवा याच्यावर लक्ष दिलेलं नाही। त्यामुळं हे काम असं रखडत चाललेलं आहे आणि आमचे जे विरोधी पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे, पाणी येत नाहीत। त्यामुळं आम्ही या ठिकाणी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही या ठेकेदाराविरोधात निवेदन दिलेले आहे, तक्रार केलेली आहे की या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे, त्याची संपूर्ण चौकशी व्हावी आणि जे काम आता हे मे महिना संपत आलेला, पावसाळा सुरुवात होत आलेला आहे आणि तरी पण या ठिकाणी या ठेकेदार या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही। जर हे आता पावसाळ्यात जर जूनमध्ये या ठिकाणी इकडे त्या ठेकेदारला काम करता येताही येणार नाही आणि असंच जर राहिलं तर आपल्या गावचा पाणी पुरवठ्याला दिरंगाई होत आहे किंवा 8 दिवस 10 दिवसानं पाणी पुरवठा येत आहे, याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळं आम्ही सर्व विरोधी पक्षातील सदस्य, नागरिक या ठिकाणी जिल्हा परिषद यांची तक्रार केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला संपर्क करून येत्या 4 दिवसामध्ये काम करण्यास सांगितले आहे, अन्यथा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि यापुढे जर लवकरात लवकर हे काम सुरुवात होऊन
आपल्या गावचा पाणी पुरवठा जर सुरुवात झाली नाही तर आम्ही विरोधी आघाडीमार्फत जिल्हा परिषद दारामध्ये ठिय्या आंदोलन वेगळ्या प्रकारचं ग्रामस्थांना घेऊन, कारण ग्रामस्थांचं हाल या ठिकाणी पाण्यासाठी होत आहे आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारचं सोल्युशन काढायचं असेल तर हे जलजीवनचं जे काम आहे ते उत्कृष्ट दर्जाचं काम आपण करून घेण्याची सर्व ग्रामस्थांची जबाबदारी आहे आणि ते आम्ही लक्ष घालून या ठिकाणी केलेलं आहे। जर या ठिकाणी येत्या 4 दिवसांमध्ये जर ह्याच्या कारवाई झाली नाही तर आम्ही जिल्हा परिषद दारात आंदोलन तर करूच, परत ग्रामस्थांना घेऊन तीव्र लढा या ठिकाणी उभा करण्यात येईल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।